सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे 25 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्रात कोठे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 उत्तर महाराष्ट्र, 2 पूर्व महाराष्ट्र, 3 विदर्भात, 4 कोकण किनारपट्टीजवळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोकण किनारपट्टीजवळ. प्रश्न क्रमांक 2, मोत्याच्या आत पाहण्यासाठी कोणती विद्युत चुंबकीय तरंग वापरली जातात? ऑप्शन क्रमांक 1 गॅमा किरण, 2 क्ष किरण, 3 अतिनील किरण, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 क्ष किरण. मोत्याच्या आतमध्ये पाहण्यासाठी क्ष किरण या विद्युत चुंबकीय तरंगाचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 3, न्यू डेव्हलपमेंट बँक ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 1 2014, 2 2013, 3 2015, 4 2016. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2014. न्यू डेव्हलपमेंट बँकची स्थापना 2014 रोजी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 4, सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 सामवेद, 2 ऋग्वेद, 3 अथर्ववेद, 4 यजुर्वेद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऋग्वेद. सर्वात प्राचीन वेद हा ऋग्वेद आहे. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या वेदाला काळा वेद म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 सामवेद, 2 ऋग्वेद, 3 अथर्ववेद, 4 यजुर्वेद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यजुर्वेद. यजुर्वेद या वेदाला काळा वेद म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 1 नागपूर, 2 नाशिक, 3 अहिल्यानगर, 4 पुणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अहिल्यानगर. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर हा आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग, 2 नाशिक, 3 जळगाव, 4 नंदुरबार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग. महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग हा आहे. प्रश्न क्रमांक 8, इराक या देशाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 तेहरान, 2 बगदाद, 3 येरुसलम, 4 UAE. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बगदाद. इराक या देशाची राजधानी बगदाद आहे. प्रश्न क्रमांक 9, आनंद ही डेअरी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 आसाम, 2 राजस्थान, 3 महाराष्ट्र, 4 गुजरात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गुजरात. आनंद ही दूध डेअरी गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10, हस्तिनापूर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल, 2 केरळ, 3 उत्तर प्रदेश, 4 गुजरात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश. हस्तिनापूर वन्यजीव अभयारण्य हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 11, गंगा व ब्रह्मपुत्रा या नदीचा संगम कोठे होतो? ऑप्शन क्रमांक 1 बांगलादेश, 2 नेपाळ, 3 पाकिस्तान, 4 चीन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बांगलादेश. गंगा व ब्रह्मपुत्रा या नदीचा संगम बांगलादेशमध्ये होतो. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता, 2 मुंबई, 3 सुरत, 4 बडोदा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबई येथे भरले होते. प्रश्न क्रमांक 13, भारत चीन युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 1960, 2 1947, 3 1962, 4 1965. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1962. भारत चीन युद्ध हे 1962 रोजी झाले. प्रश्न क्रमांक 14, खालील पर्यायापैकी गोदावरी नदीची उपनदी कोणती? ऑप्शन क्रमांक 1 इंद्रावती, 2 कृष्णा, 3 भीमा, 4 नर्मदा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इंद्रावती. गोदावरी नदीची उपनदी ही इंद्रावती नदी आहे.
प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे, 2 नाशिक, 3 मुंबई, 4 नागपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नाशिक. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक येथे आहे. प्रश्न क्रमांक 16. देखणी हे प्रसिद्ध लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 उत्तर प्रदेश, 3 बिहार, 4 गोवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोवा. देखणी हे प्रसिद्ध लोकनृत्य गोवा या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 17. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 चर्चगेट, 2 चेन्नई, 3 हुबळी, 4 नवी दिल्ली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चर्चगेट. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे चर्चगेट येथे आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 HIV, 2 क्षयरोग, 3 कोरोना, 4 धनुर्वात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोरोना. कोरोना हा रोग विषाणूमुळे होतो, बाकी सर्व जीवाणूमुळे होतात. प्रश्न क्रमांक 19. पुण्याहून मुंबईला जाताना कोणता घाट लागतो? ऑप्शन क्रमांक 1 आंबा घाट, 2 हनुमंते घाट, 3 फोंडा घाट, 4 बोरघाट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बोरघाट. पुण्याहून मुंबईला जाताना बोरघाट हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 20. अरुणाचल प्रदेशाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 दिसपूर, 2 इटानगर, 3 मेघालय, 4 गंगटोक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इटानगर. अरुणाचल प्रदेशाची राजधानी ही इटानगर आहे. प्रश्न क्रमांक 21. जगन्नाथ मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 ओडिशा, 2 बिहार, 3 झारखंड, 4 राजस्थान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ओडिशा. जगन्नाथ मंदिर हे ओडिशा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 22. गोगामल राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 1 1970, 2 1972, 3 1974, 4 1975. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1974. गोगामल या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही 1974 रोजी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 23. कोलम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर, 2 गडचिरोली, 3 अमरावती, 4 यवतमाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ. कोलाम ही आदिवासी जमात यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 24. माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 2001, 2 2002, 3 2005, 4 2010. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2005. माहितीचा अधिकार हा 2005 या वर्षापासून लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 25. कोणते विटॅमिन जखम भरण्यास मदत करते? ऑप्शन क्रमांक 1 विटॅमिन ए, 2 विटॅमिन बी, 3 विटॅमिन सी, 4 विटॅमिन डी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विटॅमिन सी. विटॅमिन सी हे जखम भरण्यास मदत करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.